इयत्ता 5वी विषय परिसराभ्यास भाग 1 पाठ 3 पृथ्वी आणि जीवसृष्टी स्वाध्याय प्रश्न पहिला काय करावे बरे? उन्हात फिरले की त्वचेवर चट्टे पडतात. उत्तर उन्हात बाहेर जाताना टोपी, छत्री किंवा पूर्ण बाह्यांचे कपडे वापरावेत व सनस्क्रीन लावावे. प्रश्न दुसरा जरा डोके चालवा. अ. सूक्ष्मजीव महत्त्वाचे का आहेत? उत्तर सूक्ष्मजीव अणुनिर्मिती, विघटन, औषध निर्मिती व पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करतात. आ. समुद्रातून मिळणारे अन्न यावर विचार करा, माहिती मिळवा आणि 10 ओळी लिहा. उत्तर समुद्र हा अन्नाचा मोठा स्रोत आहे. समुद्रातून विविध प्रकारचे मासे मिळतात. कोळंबी, खेकडे व शिंपले खाण्यासाठी वापरले जातात. समुद्री वनस्पतीही अन्न म्हणून वापरल्या जातात. समुद्री अन्नामध्ये प्रथिने भरपूर असतात. अनेक लोकांचा व्यवसाय मासेमारीवर अवलंबून असतो. समुद्री अन्न आरोग्यासाठी उपयुक्त असते. समुद्रातून मीठही मिळते. समुद्री अन्नाची निर्यात केली जाते. समुद्रातील सजीवांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. प्रश्न तिसरा आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. ढग कशाचे बनलेले असतात? उत्तर ढग पाण्याच्या सूक्ष्म थेंबांपासून व बर्फकणांपासून बनलेले असतात. आ. जीवावरण कशाला म्हणतात? उत्तर पृथ्वीवरील सजीव व त्यांचे वास्तव्य असलेल्या भागाला जीवावरण म्हणतात. ई. तुमच्या परिसरात असणाऱ्या विविध भूरूपांची यादी करा. त्यातील कोणत्याही 2 भूरूपांचे वर्णन करा. उत्तर भूरूपे डोंगर, पठार, मैदाने, नदी, झरी यातील डोंगर. जमिनीचा उंच भाग म्हणजे डोंगर, त्यावर झाडे व वनस्पती आढळतात. मैदान सपाट व विस्तीर्ण भूभागाला मैदान म्हणतात. शेतीसाठी मैदाने उपयुक्त असतात. प्रश्न चौथा, पुढील 2 वाक्यांतील भूरूपदर्शक शब्दांना अधोरेखित करा. अ. अमीनचे घर डोंगराच्या पायथ्याशी आहे. उत्तर डोंगराच्या पायथ्याशी. आ. रिया पठारी भागात राहते. पठारी भागात. प्रश्न 5वा आहे, माहिती लिहा. अ. बाष्पीभवन. उत्तर पाणी उष्णतेमुळे वाफेत रूपांतरित होण्याच्या प्रक्रियेला बाष्पीभवन म्हणतात. आ. संगणन. पाण्याची वाफ थंड होऊन पुन्हा पाण्यात रूपांतरित होण्याच्या प्रक्रियेला संगणन म्हणतात. ई. जलचक्र. उत्तर पाण्याचे बाष्पीभवन, संगणन व पर्जन्य याद्वारे सतत होणाऱ्या परिभ्रमणाला जलचक्र म्हणतात. प्रश्न 6वा आहे, कोणतीही 2 उदाहरणे लिहा. अ. हवामानाशी संबंध असलेल्या घडामोडी. उत्तर पाऊस पडणे, वादळ येणे. आ. पाणी उपलब्ध असणारी ठिकाणे. उत्तर नदी, तलाव. प्रश्न 7वा आहे, जलचक्राची नामनिर्देशित आकृती काढा. तर मित्रांनो, आकृती आपल्याला या पद्धतीने काढता येईल. उपक्रम वातावरणाच्या थराविषयी अधिक माहिती मिळवा. उत्तर पृथ्वीभोवती असलेल्या वायूंच्या आवरणाला वातावरण म्हणतात. वातावरणाचे मुख्य 5 थर आहेत. 1. क्षोभमंडल. हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा थर आहे. पाऊस, वादळ, ढग यासारख्या हवामानाच्या घटना या थरात घडतात. 2. समतापमंडल. या थरात ओझोन वायूचा थर असतो. ओझोन थर सूर्याच्या हानिकारक किरणापासून पृथ्वीचे संरक्षण करतो. 3. मध्यमंडल. या थरात प्रवेश करणारे बहुतेक उल्कापिंड जळून नष्ट होतात. 4. तापमंडल. या थरात तापमान खूप जास्त असते. काही उपग्रह या भागात फिरतात. 5. बहिर्मंडल.
हा वातावरणाचा सर्वात बाहेरील थर आहे. यानंतर बाह्य अवकाश सुरू होतो.